तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टॉप 7 2025 मध्ये आलेल्या मराठी मूवीज। तर मित्रांनो, यावर्षी मी खूप साऱ्या मराठी मूवीज नाही पाहू शकलो, त्यामुळे मी जेवढ्या मूवीज पाहिलेल्या आहेत त्यातून टॉप 7 मला आवडलेल्या मूवीज निवडलेल्या आहेत। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये। तर नंबर 7 ला आहे दशावतार हा चित्रपट। त्यातलो शेवटचो दशावतार। त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझं नवस पूर्ण झालं। ऑनेस्टली सांगायचं झालं तर मूवी मध्ये स्क्रीन प्ले व डायरेक्शन फार कमकुवत होतं। मूवीचा कॉन्सेप्ट फार इंटरेस्टिंग होता, नो डाऊट मूवी व्हिज्युअलिरित्या बघायला फार चांगली होती व दिलीप प्रभावकर सर यांच्या ऍक्टिंगमुळेच हा चित्रपट मला पर्सनली आवडलेला आहे आणि नो डाऊट 2025 मध्ये ती वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स होती। नंबर 6 ला आहे जारण हा चित्रपट। राधावर चारण केलं होतं। हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित होता। त्यात अनिता केळकर व अमृता सुभाष यांचं काम खूप उत्तम होतं। अनिता केळकर तुम्हाला भीती घालण्याचं काम करतात, तर अमृता सुभाष यांनी केलेली ऍक्टिंग फार नैसर्गिक होती। विशेषतः भावनिक आणि शांत मोमेंट्स मध्ये त्यांच्या डोळ्यांतून भाव व्यक्त होतात। त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्स मुळे अनेक सीन्सला वेगळंच वजन मिळतं। तर नंबर 5 ला आहे रोमॅन्टिक ड्रामा लव्ह स्टोरी आरपार हा चित्रपट। जसा असेल तसा आरपार खरा। हिम्मत होत नाहीये माझी। या चित्रपटाला डायरेक्ट केलं होतं गौरव पत्की यांनी व या मूवीच्या कास्ट मध्ये होते ऋता दुर्गुळे व ललित प्रभाकर। ही मूवी 2025 ची नाही तर मी पाहिलेली वन ऑफ द बेस्ट लव्ह स्टोरी मूवी आहे। या मूवीची ऍक्टिंग तर टॉप क्लास होतीच, पण ज्या प्रकारे मूवी मध्ये म्युझिकचा वापर केलता गौरव पत्की यांनी ते अविस्मरणीय होतं आणि याचा इंटरव्हल पॉइंट तर माझ्यासाठी 2025 चा बेस्ट थिएट्रिकल एक्सपिरियन्स होता। तर नंबर 4 ला आहे बेस्ट फॅमिली ड्रामा मूवी फर्स्ट क्लास दाभाडे। अरे एकमेकांना थोडं समजून घेतलं तर काय मारणार आहे का आपण? या मूवीच्या स्टोरीमध्ये आपल्याला 3 बहीण भावंडांची स्टोरी पाहायला मिळते। त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स सुरू असतात व ते एकमेकांपासून अगोदर फिजिकली तर नंतर इमोशनली ते फार लांब गेलेले असतात। त्यात एका भावाचं लग्न ठरल्यामुळे सगळे एकत्र येतात व हळूहळू एकमेकांना समजून घेऊन हसत खेळत एकमेकांचे प्रॉब्लेम्स संपवतात। ही मूवी फॅमिली सोबत पाहण्यासाठी फार उत्तम आहे व मूवी खूप साऱ्या सोशल इश्यूज वर पण हायलाइट करते व खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करते। मूवीच्या कास्ट मध्ये होते अमेय वाघ, क्षितिजोग सिद्धार्थ चांदेकर व हरीश दुधाडे व ऍक्टिंग वाईज सर्वांचं काम A1 होतं। तर नंबर 3 ला आहे आता थांबायचं नाही। आता थांबायचं, आता थांबायचं। या मूवीच्या स्टोरीमध्ये आपल्याला जे महानगरपालिकेचे कामगार असतात त्यांची स्टोरी पाहायला मिळते, ज्यांची लाईफ अतिशय सामान्य चालू असते, पण एके दिवशी त्यांना नोटीस येते जर त्यांना त्यांचं काम टिकवायचं असेल तर 10वी पास करावी लागेल। व तुम्हाला माहिती आहे का, ही स्टोरी एकदम रिअल स्टोरीवर आधारित आहे। मूवी ही फार चांगली आहे व या मूवीची कास्ट फार मोठी आहे व सर्वांचंच काम फार चांगलं आहे व ही मूवी मराठी ऑडियन्स पेक्षा हिंदी ऑडियन्सनं फार पसंत केलेली आहे या वर्षी। तर नंबर 2 वरती आहे एप्रिल मे 99 हा चित्रपट। मराठी आहे MORE मोर। गधड्या, मोराला इंग्लिश मध्ये पिकॉक बोलतात, पिकॉक। शेवटी दगड ते दगडच राहणार तुम्ही। या मूवीच्या स्टोरीमध्ये आपल्याला 3 मित्रांची स्टोरी पाहायला मिळते, ज्यातल्या एका मित्राला त्याचे वडील मुंबईला पाठवणार असतात उन्हाळ्याच्या एप्रिल मे या सुट्ट्यांमध्ये, ते पण इंग्लिश क्लासेस साठी। पण घराच्या बाजूलाच एक खूप मस्त इंग्लिश बोलणारी पुणेवरून मुलगी येते। त्या मुलाचे घरचे आता जर गावामध्ये त्याला राहायचं असेल तर त्या तिघांना त्या मुलीकडून इंग्लिश शिकावी लागेल असं बजावतात, पण त्या तिघांना एकमेकांसोबत खेळत या सुट्ट्यांना घालवायचं होतं। मूवी ही कोकणाला फार चांगल्यारीत्या दाखवते व मूवी सुरुवातीस हलक्या कॉमेडी सोबत शेवटला फार रडवते। ही मूवी मैत्रीला फार चांगल्यारीत्या दाखवते। नंबर 1 वरती जाण्या अगोदर काही स्पेशल मेन्शन, एक शॉर्ट पण स्वीट मूवी मुक्ता बर्वे स्टारर 17वे वर्ष आणि फायनली नंबर 1 वरती आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर। आजी, तू देवाघरी कधी जाणार आहे? या मूवी मध्ये आपल्याला एका छोट्या मुलीची स्टोरी पाहायला मिळते, जिचे वडील आर्मी मध्ये असताना शहीद झालेले असतात व जेव्हा ती तिच्या आईला विचारते की तिचे वडील कुठे आहेत, तेव्हा तिची आई म्हणते की ते देवाच्या घरी आहेत आणि ती तिच्या वडिलांना पत्र लिहायचे ठरवते व ती पत्र पाठवते सुद्धा व त्या पत्रावरती ऍड्रेस लिहिते देवाचं घर आणि मॅजिकल रित्या त्या पत्राचं उत्तर सुद्धा येतं। आता त्या पत्राचं उत्तर कोण देतं ते तुम्हाला मूवी मध्ये पाहायला मिळेल। काळजी करू नका, मूवी काही फॅन्टसी ड्रामा नाहीये।
पण हे सर्व चालू असताना त्या लहानशा मुलीच्या आयुष्यामधली तिची आवडती एक एक माणसे कशी तिच्यापासून दुरावतात ते अत्यंत इमोशनल व अपलिफ्ट करते तुम्हाला. व या मूवीचा क्लायमॅक्स तर तुम्हाला फार शॉकिंग व खूप रडवेल. व त्यात त्या लहान मुलीने ऍक्टिंग फार चांगली केलेली आहे. व ठीक आहे मित्रांनो, हे होत्या माझ्या 2025च्या आवडलेल्या मूवी. मला माहिती आहे की खूप साऱ्या मूवीज या लिस्टमध्ये असायला पाहिजेत, बट त्या मूवीज मी पाहिलेल्या नाहीत, त्यामुळे त्या मूवीजला मी या लिस्टमध्ये टाकलेलं नाही. तुम्हाला कोणत्या कोणत्या मूवीज आवडलेल्या आहेत त्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. वेल ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.